मला त्याचं उत्तर दे. तुम्ही हे मांडा ना की प्रभाग 1 मध्ये हे पळाल्यावर संगीता पाटीलने कमळ आणला तिथे प्रभाग 1 ला आणि तिला तिकीट नाही तर विषय काय आहे मामा? मग तुम्ही बोला ना मामा. तुम्ही आमदार तुम्ही स्थायिक येत नाही, बाकीच्यांचा संबंध येत नाही त्यांच्या तिकीट द्यायचा. आमदारच तिकीट देईन असा निर्णय पाहिजे. मी नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचीन की आज कसं काय करता असं विचारायला आले का? मी ऑपरेशन केलेली बाई, माझं एवढं गर्भपिशवीचं ऑपरेशन 15 दिवसात मी तुमच्या मागे म्हणजे तुमचं खर्चीकरण हे पण राजू भाऊला पण माहिती. मला परत ऍडमिट करावं लागलं होतं दवाखान्यात, तरी मी नाही आमच्या मामाला निवडून आणायचंय. मग तुम्ही बोला ना मामा. तुम्ही आमदार तुम्ही स्थायिक येत नाही, बाकीच्यांचा संबंध येत नाही त्यांच्या तिकीट द्यायचा. आमदारच तिकीट देईन असा निर्णय पाहिजे. मी नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचीन की आज कसं काय करता असं हे लक्षात ठेवा मामा. जसं सगळे आमदार बोलतात तुम्ही बोलायचं ना. कोणी बी येईन प्रवेश करीन त्यांना तिकीट असं थोडी चालतं. मग 5 वर्ष आधी यायचं होतं त्यांनी आणि हे करायचं होतं. बीजेपीचा प्रचार एकटीने कमळ आणलंय पक्ष प्रभाग 1 ला. कमळ कुठे विसरले होते लोक? एकटीने आणलंय. मी एकटी आहे सांगा तुम्ही. नंतर मी येईल पाया जोडल्या एवढे. प्रभागात कोण येत होतं? मला त्याचं उत्तर दे. तुम्ही हे मांडा ना की प्रभाग 1 मध्ये हे पळाल्यावर संगीता पाटीलने कमळ आणला तिथे प्रभाग 1 ला आणि तिला तिकीट नाही तर विषय काय आहे मामा? माझा राग नका येऊ देतो मला. माझा तुमच्याबद्दल काहीच राग नाहीये. मग तुमच्यावर दबाव येतो तर तुम्ही बोला ना जसं मी तुम्हाला बोलते. तर आम्ही लोकांना फेस नाही करू शकत गल्लीतल्या. काय केलं जर मला यांनी सांगितलं जसं की हे लोक येणार आहे तेव्हाच यांनी डिक्लेअर करायचं होतं की बाकीच्यांनी माघार घेऊन मी फॉर्म टाकला नसता. मी तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही म्हणजे टाकून ठेवा. मी काय बोलली टाकणार नाही. मी इज्जतदार पाहिजे कारण आपल्याला पळत नाही. मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. आम्ही प्रचार कोणाचाच करणार नाही. त्यांचा प्रचार करायचा, आम्ही कामं करायचे. मग आम्ही कुठे जायचं? पगार मी माझ्या नवऱ्याचा खाईन, दुसऱ्याला भाकरी खाऊ घालीन का? माझ्या नवऱ्यालाच खाऊ घालीन ना. तसं पक्षाचं काम करते तर पक्षाने मला त्याला दुसऱ्याचा झेंडा धरायला का पक्षाने मला हे मला उत्तर पाहिजे. मी आतापर्यंत बोलत नाही. कोणी माझं नाव सांगितलं असेल किती बाई अशी तसं आहे, पण मी एक वचनी बाई आहे. मी काम करणारी बाई. मी सगळ्यांची हसते आणि जास्त बोलते म्हणूनच माझा प्रचार आहे. जेव्हा यांना प्रवेश झाला तर मला 100 तर 150 लोक घरी भेटायला आले. ताई तुमचं काय? मी काय सांगलं? माझा मामा त्याच्यावर विश्वास. हे खोटं नाही मामा. कोणीच नव्हतं ताई 8 वर्षापूर्वी. आणि पहिले मी निवडणुकला तुम्ही विचारा कोणी मदत केलेली 4 नगरसेवक आणायला. मी त्यांच्या घरी जाऊन बोलून आले. हे तुम्ही घाणपणा केला म्हटलं. खूप घाण झाली दादा. आपण तर काम करू ठेवणार मामा. पण आम्हाला स्पष्ट सांगा मला खाली व्हायला मामा युती जरी झाली तरी एक देऊ शकता ना मामा. असं नाही ना. निवड तुम्ही 0 ठेवता ना कसं चालेल? आम्हाला कोण विचारणार? 4 नगरसेवक पडून गेले. तुम्हाला बी माहिती मामा असं काही नाही. कमळ काय हे माहित नव्हतं. 2018चा तुम्ही अनुभव घ्या ना. राहू देणार आहे. आज जो विषय होतोय हे सगळं निवड. मला आत्महत्या करावं लागली एवढं मला टेन्शन आलेलं आहे. आपल्याला लढायचंय, काम करत राहायचं. खूप काम केलं. आपलं काम होतं. आम्ही खाली पडले ना तर संपला विषय. आम्ही काहीच प्रचार करणार नाही. आणि आम्ही कोणाबरोबर फिरणार बी नाही. आम्ही घरी बसून जाऊ. कसं काय फिरतील मामा कार्यकर्ता सोडून? तुम्हाला मला एक सांगा. तुम्ही जेव्हा आमदारला उभे होते 7 वर्षापासून प्रभाग 1 ची कोणती कार्यकर्ता येते मला असं सांगा. मी माघार घेऊन मला सांगून द्या. मी आज बी सांगून देईन. मी सांगेन की मी माघार घेते. आणि तुम्ही आधी बी मला सांगितलं लोकसभेला बी या की लोकांनी तुम्हाला काय तिकीट केलं, तुमच्या भेटणार टायमाला काय केलं हे सांगा मामा. प्रत्येक वेळेस गिरीश भाऊ दुसरे लोक आणतील आणि त्यांना तुम्ही प्राधान्य द्या. तुम्ही आमदार आहेत ना. तुम्ही आमदार आहे. बीजेपीचे आमदार कोण आहे आता? तुम्ही आहे. तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही जर सगळ्यांचं ऐकून घेशाल तर तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकला त्रास होईल मामा. हे मी लिहून देते तुम्हाला. मी सांगते. मी आणि याची काय गॅरंटी की आपल्याशी परत गद्दारी करणार नाही. मग तुम्हाला हे याचं उत्तर देऊन कळवलं द्या आम्हाला. मग होतं. आम्ही सगळं लोकांना तुम्ही जे 4 म्हणता ते नगरसेवक करू. पळाले. माझ्या प्रभागाचा नाश केला बीजेपीने. कुठे निघाले मग तेव्हा मी काम केलं. आणि आता आपण राजकारणच करतो. लोक मला धरतात. तेव्हा मी प्रचार केला त्या लोकांचा. तुमचे भाऊ पळून गेले, तुमच्या बहिणी पळून गेल्या. आमचं काम कोण करी? मला धरत होते लोक. म्हणून मी प्रवेश केला. नाही तर राजनीती मला नाही पाहिजे. माझ्या प्रभागासाठी मी उभी राहणार आहे. मला जर तुम्ही पहिले सांगून दिलं असं मी फॉर्म भरला नसता. मी माझ्या घरचं खाल्लं असतं. मला काही हे नाही. पण प्रभागासाठी मला नाही. आणि मंडळ एक मधून आपलं भाजपचा एक पण उमेदवार नाही ना. एक तर द्यायलाच पाहिजे. एक मध्ये का देत एक द्यायलाच पाहिजे. आणि मी उत्तमराव नानांपासून काम करत आलोय मामा, भाजपचं. हे कधी पळाल्यावर मागितलं नाही. 8 वर्ष पण कोणी कमीत काम कमी केलेलं माझ्या नाही. याच्यावर मी केलेलं विचार आहे. करायला पाहिजे. मी यायची ना तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन. तुम्ही ना कलेक्टर ऑफिसला बी जाऊ शकता की हे ना
आपल्या महाल्यांच्या थ्रू मी किती कामं केल्या वार्डामध्ये, तुमच्या थ्रू किती कामं केलेले, प्रभागामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन विचारू शकता तुम्ही की संगीता पाटील नगरसेवक द्यायची का, त्यांनी नाही म्हटलं तर मी माघार घे. घाण करायची का परत माझ्या प्रभागात? काही होत नाही मामा, मी गटारचं पाणी पिलेली आहे, इतकं घाण पाणी डोक्यावर हंडे आलेले फोटो सुद्धा आहे माझ्यावर. आणि मी तर पाण्याचा प्रश्न संगीता तांडेकरच्या घरी घेऊन गेले, ते बाटल्या भरून रिस्पॉन्स दिला नाही मला, मी नगरपालिकेत जाऊन सोडवलाय तो प्रश्न. हा हे बी मी तोंडावर होते, नाव बोलते ना मी मागे नाहीये. बाटल्या घेऊन गेली ती पाण्याच्या, घाण पाण्याच्या, त्या नगरसेवकांना 2013 प्रत्येक वार्डात मध्ये एक तरी दे मामा, एक हो, आपल्या एक मागे. द्या. बाकी काही हे तोंडावर सांगितलं विचार. हे पहा, नितीन भाऊंना- खूप लोक नाराज होणार हे पहा, तुमच्या नितीन इच्छा भाऊंना मी असेल तर सांगते लोकं. की गटारचं पाणी घेऊन तुमच्या कार्यकर्त्याकडे गेली होती आणि तो तुमच्या प्रश्न मी मनापासून सोडवला आहे. चालेल मामा, तुमची हा प्रश्न सभा- खोटा आहे का? तुमच्या गटारचा सभा- पाण्याचा प्रश्न आपल्या लोकं. प्रभागामध्ये पाईपलाईन राजू भाऊ सांगेल, नाना बुलेटवाला सांगेल की संगीता पाटीलने 2013 मध्ये हा प्रश्न सोडवलेला आहे. मामा आम्ही तुमची गटारचं चाहते पाणी पिलो लोक ना. इतके चाहते आहेत ना की काही करू शकता तुमच्यासाठी लोक. आणि लोक आणि तिथं तुम्ही एक कमंडी देणार तुम्ही तर काय उपयोग आहे मामा? हा कमळ नाही आपलं तर काय ती काम? पाडमाचं 50 लाख रुपये खर्च किती पाहिजे आम्ही खर्च करतो, आम्हाला 1 रुपये नको द्या. आम्हाला आम्ही सांगायचं करतो नाही. स्वतः. स्वबळावर लढा नाही तर सर्व